नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी आज बनवत आहे उडदाची डाळ. सर्वप्रथम उडदाची डाळ मी धुवून घेतलेली आहे 2-3 वेळेस पाण्याने. आता कुकरमध्ये उकडायला टाकणार आहे. तर पाणी टाकलेलं आहे पाहिजे तसं. त्यानंतर मीठ ॲड केलेलं आहे. आता कुकर बंद करून शिट्ट्या घ्यायचे आपल्याला 3. तर इथे मी आमटीसाठी लागणारे जे साहित्य सामान घेतलेलं आहे. खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली, हिरवी मिरची, कढीपत्ता. इथं फोडणीसाठी खोबरं, आलं लसूणची पेस्ट घेतलेली, इथं कांदा घेतलेला आहे. आता कांदा आणि खोबरं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरला वाटायचं आहे बारीकसर. तर वाटण्यासाठी मी इथं कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण यामध्ये ॲड केलेली आहे. आता हे घट्ट असं मऊसर बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर इथं तेल तापत ठेवलेलं आहे. त्यानंतर टाकलेलं आहे कढीपत्ता, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि खोबरं टाकलेलं आहे फोडणीसाठी. त्यानंतर हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर मोहरी, जिरे टाकलेलं आहे. त्यानंतर चिमटभर हळद टाकलेली आहे. त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ते टाकलेलं. ते चांगलं परतून घ्यायचं तेल सुटस्तोपर्यंत. याला आता तेल आलेलं आहे वर. तर उडदाची डाळ ॲड करूया आपण यामध्ये. त्यानंतर चांगलं हलवून घेऊया, त्याला परतून घेऊया मस्तपैकी. इथे तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी ॲड करायचे आहे रश्श्यासाठी. आणि चवीपुरतं मीठ टाकते. आधी पण आपण डाळ शिजायला टाकलं होतं, तर आता थोडं टाकलेलं आहे. आता डाळ उकळी असतोपर्यंत तिला शिजवायची. उकळी आलेली थोडी थोडी, तर उकळी आलेली अशा पद्धतीने आपण वरून कोथिंबीर टाकूया. अशा पद्धतीने आपली आमटी रेडी झालेली आहे. त्यासोबत बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू आणि लोणचं. तर या सगळ्यांनी आमटी खायला. थँक्यू.